आगळा राजा शिवाजी. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकालात हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढं सारं होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिभा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाची पूर्णतः इमान असलेली प्रतिमा आहे असं म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याच ठरवली. राजे राजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले. शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती हे सिद्ध होते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे? तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करत नाही. त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तशी इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे? इतर राजापेक्षा या राज्यात काय वेगळेपणा होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकालाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्काने बसवलेला आयतोबा नव्हता. आयत्या पीठावर रेघोट्या उठवणे सोपे असते, त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केले. तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते, शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारी चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी असे करीत असत. त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्यांची नीट योजना आखली, तसा व्यवहार केला आणि राज्य स्थापन केले. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांमध्ये सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळाले नाही. आपले कार्य, आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राज्यांच्या कार्याहून आणि राज्याहून सर्वात ठळक वेगळेपण कोणते? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असं वाटतं ते राज्य उत्तम समजावे. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशासारखीच लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का?
मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असेच आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चाललेले आहे असे वाटत नाही. शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व तशी लोकशाही आहे ती सुद्धा जनसामान्यांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि अफजल खान पन्हाल गडाला वेढा देऊन बसले होते. महिने उलटले तरी वेढ्याला ढील पडली नव्हती. नेताजी पालकराने सिद्दी हिलालच्या साह्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य शिवानावी. या शिवानाव्याला हे ठाऊक होते की आपण पकडून घ्यायचे आहे, तसे आपण पकडले जाणार व पकडले गेलो की आपला खात्मा होणार. पण तरी तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीने हसत हसत खतमही झाला. जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवाजी नावी कुण्या जहागीराच्या लोभाने गेला नव्हता. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची व ठाम भूमिका होती. कारण शिवाजी करतो ते आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे अशी शिवानाव्याची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवानावी एकटाच नव्हता. पन्हाळ गडाच्या वेढ्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला आणि वेगाने पाठलाग सुरू झाला. विशाळ गडावर पोहोचण्यापूर्वी तो ठार गाठता तर खेर नव्हती, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजी प्रभू देशपांडे खडा ठाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजी प्रभू पडला, अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावे सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. बाजी प्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल पण जे कार्य आरंभले होते ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा. ते कार्य पूर्ण व्हायला हवे. ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावे असे ते कार्य होते अशी त्यांची भावना होती. अशा अनेक उदाहरणं इतिहासानं नमूद करून ठेवली आहेत. शहेनशाह औरंगजेबाने इनामी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्या समोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यात जावे लागले. आग्र्याला कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना. पुन्हा शकल लढवली गेली आणि महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचे सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्यांचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जायला मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जत. लवकर असो अगर उशिरा असो डाव उघडीस येणार, आपण पकडले जाणार आणि बेमोत मारले जाणार याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फर्जतला जाण नव्हती. मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर, शिवाजीने आरंभलेले कार्य मोलाचे आहे, ते पूर्ण व्हायला हवे, टिकायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच भावना. आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं अशी किमया शिवाजीराजे करू शकले. इतर राजांना ते शक्य नव्हते. इतर राजांसाठीही लढणारे होते असं नाही. अशा लढाईत अनेक मृत्युमुखी पडले, पण त्यांचं लढणं हे मुर्दमुखी गाजवून जहांगिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होतं. ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे.
शिवकार्यात लढववे सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीने सहभागी होती आणि हे फार महत्वाचं होतं. राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं. खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं. रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचं ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या आणि रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलं आहे. कवितेचं ध्रुवपद आहे, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन राई राई येवड्या. कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं. धामधुमीचा काळ आहे. सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे. कुणाचे सैनिक कुठे जातात इकडे त्यांचं लक्ष आहे. स्वराज्य कार्यात दगा फटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत आहेत. शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा पोरगा, कवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, वगैरे वगैरे. हा चिमुरडा पोरगा ससज्ज घोडेस्वारांना दम देतो. भीत नाही, त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे, हे आपलं कार्य आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता, ओळख देखील काहीच नाही, देणं घेणं काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्कारतो. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला, यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच होतात. इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्यांची नोंद ठेवावी असे इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धूमचक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवितात. युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात. जहागीर मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले गेले आहेत. पण लोभा प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते. शिवाजीचे सहकारी व त्यांची रयत शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती, ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्यांच्या रयतेला शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य हे आपले राज्य आहे असं वाटत होतं. याबाबत शंका घ्यायला जागा नाही. पण असं का होतं? शिवाजीने असे काय केले होते की रयतेला त्यांनी आरंभलेले कार्य आपले वाटावे? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळालेली नव्हती ती शिवाजी राजांना का मिळाली, असा खरा प्रश्न येतो. इतर राजे रयतेशी वागतात तिरीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागतात तिरीत, यात जो फरक होता त्या फरकाने या प्रश्नाचे उत्तर आहे. जहागिरी, इनामदारी, वतनवारी व गावगाडा. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला या संबंधी फारशी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य जनतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती. गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, 12 बलुती होती, ते गाव चालवित होते, गावगाडा हाकीत होते. राज्य बदलली तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते, ते भरमसाठ वसुली करत होते, रयतेवर अन्याय करीत होते. त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कुणी मागतही नव्हतं. राज्य बदलली तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलतील. ज्याचा जय झाला असेल, त्यांचं राज्य असेल, त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते. सर्वच राजे लुटारे किंवा लुटारांचे मोहरके अशी रयतेची रास्त समजूत होती, म्हणून ते राजा राजात फरक करीत नसत. या संबंधी इतिहासचार्य राजवाडे यांनी महिकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंब चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे.
ज्यांची सतत चोरी होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्यांची जात काय आहे, याच्याशी संबंधच काय, म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. दूर ब्रिटनमध्ये जगाचा इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्सच्या 14 जून 1853 एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खेडी व बदलणारे राजे या संबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोहोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंबे सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत. राज्य मोडणे, अगर दुभंगणे याची झळ हे रहिवासी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोपर्यंत ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली येते याची फिकीर ते करीत नाहीत. याची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेचा राजाचा संबंध नव्हता, राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनावर फरक पडत नव्हता. राज्य बदलले तरी जुनीच राजयंत्रणा ते राज्य राबवित होते व प्रजेला नागवित होते. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्यावर वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे. शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवाजी जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राजांचे नौकर आहेत असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये यांचे नियम झाले. वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाग मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारीची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते, कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता व राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते.